मुंबईतील नेस्को सेंटरमधील ड्रग्ज पार्टीचं प्रकरण देशभर गाजतंय। अशातच पुणे पोलिसांनी कारवाईचा सपाटा लावत 19 ड्रग्ज पेडलर्सच्या मुसक्या आवळल्यात। या सर्वांच्या चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्यात। ग्राहकाला गाठण्यासाठी ड्रग्ज तस्कर कोणतं मोबाईल ॲप वापरतात, पोलिसांच्या तावडीत सापडू नये म्हणून ड्रग्ज तस्करांनी स्वतःसाठी कोणती नियमावली तयार केली आहे आणि पुण्यात विकलं जाणारं ड्रग्ज कोणत्या राज्यातून येतं, पाहूया आमचे प्रतिनिधी मिकी घई यांचा हा स्पेशल रिपोर्ट। पुण्यात ड्रग्ज पेडलरवर सर्जिकल स्ट्राईक। मागच्या एका महिन्यापासून आपली एक स्पेशल ड्राईव्ह चालू होती। 19 आरोपींना बेड्या, 50 लाखांचं ड्रग्ज जप्त। एकूण 13 गुन्हे आपण पूर्ण झोन 7च्या हद्दीमध्ये दाखल केले आहेत विविध पोलीस स्टेशनमध्ये। त्यामध्ये 19 आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत। ड्रग्ज तस्करीसाठी मोबाईल ॲपचा वापर। एन्क्रिप्टेड ॲप्स आहेत, सिग्नल ॲप आहे किंवा इतरही ॲप्स आहेत ज्याचा वापर करून गोपनीयता बाळगून ते डिमांड केली जाते। आणि विद्येचं माहेरघर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, महाराष्ट्राचं IT हब, पुण्याचं वर्णन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या उपमा। मात्र याच पुण्याला नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या ड्रग्ज पेडलर विरोधात मोठी कारवाई करण्यात आली। 1-2 नव्हे तर तब्बल 19 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आणि त्यांच्याकडून 50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये झालेल्या ड्रग्ज पार्टीनंतर इतर शहरातील पोलीस देखील अलर्ट झाले आणि त्यांनी कारवाईला सुरुवात केली। पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून ड्रग्ज विकणाऱ्या टोळीनं देखील एक शक्कल लढवली होती। त्यामध्ये एकूण 13 गुन्हे आपण पूर्ण झोन 7च्या हद्दीमध्ये दाखल केले आहेत विविध पोलीस स्टेशनमध्ये। त्यामध्ये 19 आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत। त्यामध्ये मोडस अशी दिसून येत आहे की पहिल्यांदा ड्रग्स थोडे अनोळखी माणसाला पण विकले जात होते, पण आता काइंड ऑफ त्यांचं असं झालेलं आहे की पेडलर जे आहेत त्यांच्या ओळखीच्या कन्झ्युमर्सलाच फक्त विकत आहेत। कारण ज्याप्रमाणे पोलीस एन्फोर्समेंट चालू आहे त्यामुळे जे ओळखीचे जे लोक आहेत त्यांना माहिती आहेत की हे कन्झ्युम करतो त्यालाच विकले जात आहेत आणि त्याच्यातून मग आपल्याला भरपूर रिकव्हरी यामध्ये झालेली आहे। ड्रग्जची खरेदी विक्री करण्यासाठी एक नेटवर्क तयार करण्यात आलं आणि नेटवर्कमधले ड्रग्ज पेडलर आणि नशेखोर विशिष्ट मोबाईल ॲपच्या मदतीनं एकमेकांशी संपर्क साधतात। सोशल मीडियाचाही याच्यामध्ये रोल दिसून आलेला आहे। व्हॉट्सॲप ग्रुप्स काही बनलेले असतात, त्यातून पण काही कन्झ्युमर्सला डिमांड त्यांची घेतली जाते। इतर काही असे ॲप्स आहेत जे एन्क्रिप्टेड ॲप्स आहेत, सिग्नल ॲप आहे किंवा इतरही ॲप्स आहेत ज्याचा वापर करून गोपनीयता बाळगून ते डिमांड केली जाते आणि मग त्यामध्ये डील फिक्स केली जाते। अशा प्रकारे एक मोडस आपल्याला यामध्ये दिसून येत आहे। मात्र शेरा सव्वा शेर या म्हणीप्रमाणे पुणे पोलिसांनी वाघोली, लोणीकन, विमानतळ परिसर, चंदननगर आणि खराडी या भागात छापेमारी करत ड्रग्ज पेडलरच्या मुसक्या आवळल्या। अटक केलेल्या आरोपींची चौकशी केल्यानंतर पोलिसांना एक धक्कादायक माहिती मिळाली। मध्ये कुठेही कॉलेजेसमध्ये आम्हाला दिसून आलं नाही किंवा कोणत्या स्कूलमध्ये दिसून आलं नाही, पण नक्कीच जो वयोगट आम्हाला दिसून येत आहे तो 20 ते 45 पर्यंतचा हा वयोगट आहे। त्यामधलेच हे कन्झ्युमर्स आहेत, काही चांगल्या प्रकारे शिकलेले, काही नक्कीच चांगल्या जॉबमध्ये असलेले आणि काही मध्यमवर्गीय पण यामध्ये दिसून येत आहेत। सर, IT कंपनीमध्ये काम करणारे लोक देखील आहेत, खूप सारे कन्झ्युम करणारे। काही IT प्रोफेशनल्स पण आम्हाला दिसून आले यामध्ये कन्झ्युम करताना आणि त्याच्यावरही पुढे कारवाई चालू आहे आपली। पुण्यात विकलं जाणारं ड्रग्ज हे राजस्थानमधून येत असल्यानं या रॅकेटच्या मोहरक्याला हुडकून काढण्याचं मोठं आव्हान पुणे पोलिसांसमोर उभं ठाकलंय। आतापर्यंत लोकल सोर्स आम्हाला दिसून आला नाही। काही आरोपी यामध्ये मुख्यतः राजस्थान या भागातले आम्हाला दिसून आलेले आहेत। खराडी पोलीस स्टेशनमध्ये एक केस आम्ही 3 महिन्यापूर्वी केली होती ज्यामध्ये राजस्थानमध्ये जाऊन आपण रिकव्हरी केली होती। मुख्य सोर्सपर्यंत आपण पोहोचलो होतो। याही तपासामध्ये आम्हाला राजस्थानचं लिंकेज दिसून येत आहे। 2 वर्षांपूर्वी पुण्यातल्या पबच्या शौचालयात ड्रग्ज घेतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले होते। त्यानंतर सगळ्या यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आणि पुण्यातील अनधिकृत पबवर हातोडा पडायला सुरुवात झाली। मात्र त्यानंतर पुण्यातील ड्रग्ज तस्करी थांबली का? तर नाही। एखादी मोठी घटना घडली तरच यंत्रणा कामाला लागतात आणि वेळ सरली की पुन्हा ये रे माझ्या मागल्या। यावेळी पुणे पोलिसांनी केलेली कारवाई त्यातलीच ठरू नये म्हणजे झालं। मिकी घई, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।
आहे